आणि यानंतर थेट पंढरपूरमध्ये जाऊयात। विठुराय आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा सध्या संपन्न होतोय। आणि मिरवणूक निघालेली अंबिका मातेच्या मंदिराकडे। अंबिका मातेच्या मंदिरामध्ये आली देवीची षोडशोपचारे पूजा रुक्मिणी मातेने केली आणि हाक मारला त्यांनी, जगदंबे, कुलदेवी, भवानी, हिमगिरी नंदिनी, शिवे, मृडानी अशी हाक मारायला लागली। आई रक्षा कर, भगवान श्री कृष्ण माझे पती व्हावेत अशी माझ्यावर कृपा कर। नमस्ते कांतिके भीष्मं स्वसंतानयुतां शिवां, भूयात् पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम्। माझ्यावर कृपा कर अशी प्रार्थना केली आणि भगवतीला जगदंबेला नमस्कार केल्याबरोबर तिच्या गळ्यातली माळ रुक्मिणी मातेच्या हातामध्ये आली आणि मूर्तीमधून प्रकाश बाहेर पडायला लागला। साक्षात जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त आनंदाने नाचायला लागली रुक्मिणी माता। रोम रोम पुलकित झाला, देहभान हरपलं आणि आता ती माळ हातामध्ये घेतली आणि ठरवलं, याच माळेने मी भगवंताला वरणार आहे म्हणून मंदिराच्या बाहेर आली। प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घातल्याबरोबर भगवान तिथे आधीच येऊन थांबले होते। भगवंताला शोधायला लागली। ऊन येत होतं म्हणून असा डोळ्यावर हात ठेवला आणि शोधायला लागली भगवंताला। अहो, हृदयामध्ये अनुभवा भगवंताला। रुक्मिणी शोधते भगवंताला, तसं आपण भगवंताला शोधायचंय। आणि तेवढ्यात काय झालं वर्णन केलं। उजवी घाली सती रुक्मिणी, उत्सुक धड धड त्या हृदयानी, करेल पेटून तो सकटीची, रथात ओढी हरितीची, पाहुन नयनी ती श्रीमूर्ती, मान ठेविली स्कंदावरती, झाला गंगा सागर संगम, ती वेदन वरिला विक्रम। आणि मग रुक्मिणी मातेनं उजवं घातलं अंबिका मातेच्या मंदिराला आणि उत्सुक झाली, हृदय धडधड धडधड करायला लागले, कधी भगवान येतील असं वाटायला लागलंय। आणि भगवंताला जीव जेव्हा शोधायला निघतो आणि एक पाऊल देवाकडे टाकतो तेव्हा हजारो पावलं चालत विठू माऊली त्याला सध्या आपण ही पंढरपूर मधली पाहतोय, थेट लाईव्ह दृश्य ही आहेत। विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी निमित्त खरं तर हा संपन्न होतोय आणि त्या विवाह सोहळ्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। या सोहळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। अनेक भाविकांची उपस्थिती सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। नुकताच हा विवाह सोहळा, शाही विवाह सोहळा विठ्ठल रुक्मिणीचा या ठिकाणी पार पडतोय। दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय या मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। सुमारे 3.5 ते 4 टन फुलांचा वापर यामध्ये करण्यात आला आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। विठ्ठल रुक्मिणी मातेचा हा शाही विवाह सोहळा सध्या पार पडतोय, काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी? गौरी, आपण जर पाहायला गेलं तर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय आणि खरं तर बघितलं गेलं तर सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं देखील चित्र दिसतंय आणि मंदिराला आज मोठ्या प्रमाणात आकर्षक अशी फुलाची सजावट देखील करण्यात आलेली आहे। आणि जर महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूरमध्ये वारकरी जे आहेत ते माहेर म्हणून पंढरपूरमध्ये दाखल होतात। वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह संपन्न जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। खर तर दरवर्षी या विवाह सोहळ्याला महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या कर्नाटक असेल, बंगळुरू असेल या ठिकाणून देखील भक्त जे आहेत ते येत असतात आणि या विवाह सोहळ्याला त्यांची उपस्थिती जी आहे ते असते। आणि आपण दुसरीकडे बघितलं गेलं तर उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थेट लाईव्ह दृश्य आपण या विवाह सोहळ्याची पाहतोय। अनेक खरं तर भाविक त्या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही लाईव्ह दृश्य शाही सोहळ्याची आपण सध्या पाहतोय।